स्पोर्ट्सच्या 16व्या कला, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झालं। हा महोत्सव 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान रंगणार आहे। कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या 16व्या कला, क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन विधानसभेचे माजी उपसभापती आणि माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांच्या हस्ते संपन्न झाले। कार्यक्रमापूर्वी माळीन गावात दुर्घटनाग्रस्त झालेल्या ग्रामस्थांना मान्यवरांच्या हस्ते श्रद्धांजली अर्पित करण्यात आली। या प्रसंगी माननीय विवेक पाटील, आमदार धैर्यशील पाटील, ज्येष्ठ नेते शंकर शेठ पाटील, प्रख्यात नेमबाज सुमा शिरूर, शेका पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर प्रमुख सुनील घरत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, श्री सानप, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील आदी मान्यवरांसहित खेळाडू, कलाकार आणि अकॅडमीचे सदस्य तसेच विविध समितींचे प्रमुख आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी म्हणजे एक फार मोठे शेत आहे। या शेतामध्ये कलाकार आणि क्रिकेटपटूंचे पीक घेणारे खरे शेतकरी म्हणजे विवेकानंद पाटील, असे गौरवोद्गार विधानसभेचे माजी उपसभापती आणि माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी या प्रसंगी काढले। महाराष्ट्र कोणाचा आहे? ज्ञानदेव, नामदेव, तुकाराम, गोराकुमार, बंकामार, सावतामाळी, कर्ममेळा, चोखामेळा, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, साम्राज, निपटणे हे सगळी संत मंडळी आहे। या सगळ्या संत मंडळींच्या संदर्भात मला सांगताना आनंद वाटेल की विवेकानंद सुद्धा म्हणाले की इट इज मॅन मेकिंग। मला तर वाटतं की खऱ्या अर्थाने मोठा शेतकरी कोणी जर असेल, तथागत भगवान गौतम बुद्ध फार मोठे शेतकरी होते असं आह साळुंके म्हणाले। पण मी दाव्याने सांगतो, सुंदर शेती करणारा माणूस जर माझ्या महाराष्ट्रामध्ये कोणी असेल तर ते विवेक पाटील आहे। कोणती शेती? सळूची शेती नाही आहे, बाजरीची शेती नाही आहे, मक्याची शेती नाही आहे। ती शेती असते एका वर्षासाठी असते, 10 महिन्यासाठी असते। पण 100 वर्षासाठी माणूस चांगला जन्माला आला पाहिजे। 100 वर्ष माणूस जगणारा माणूस जन्माला घातला पाहिजे। ही 100 वर्षाची शेती करणारा एकमेव माणूस कोणता असेल तर म्हणजे विवेक पाटील साहेब आहे। माझ्या जवान मी बँडचं पथक, तुमचं लेझिमचं पथक साहेब, NFC, घाटी आणि हिंदी सुंदर, तिरपी चाल, भडंग चाल, मोर चाल जेव्हा बघत होतो तेव्हा मला देखील वाटत होतं क्या बात आहे, बहुत अच्छे, फॅन्टॅस्टिक, अप्रतिम मला म्हणावंसं वाटत होतं। मित्र, हे करण्यासाठी खऱ्या अर्थाने राज्यकर्ता हा संवेदनशील असला पाहिजे। अनेक प्रकारचे राज्यकर्ते असतात, काही दैवी नेतृत्व असतं, काही प्रातिनिधिक नेतृत्व असतं, काही प्रतिकात्मक नेतृत्व असतं, काही वतनसिद्ध नेतृत्व असतं। पण लोकमान्य, लोकोत्तर आणि लोकांना हवा असलेलं लोकनिष्ठ नेतृत्व कोणतं असेल तर ते विवेक पाटील आहे। आणि म्हणून मित्र, या माणसाने काय केलं, 12, 13, 14 एकरामध्ये काय केलं माहिती आहे तुम्हाला? हे केवळ कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी नाही विवेक पाटील साहेब, याला ज्ञानेश्वरांच्या शब्दात जर सांगायचं झालं ना तर तुमचं सिनियर कॉलेज आहे, तुमचं ज्युनियर कॉलेज, तुमचे माझे आदिवासी 300 आदिवासी मुलं सुंदर दुर्दैवी आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यातून मला दिसला। तसेच वसंत पुरके पुढे म्हणाले की गाय जशी हंबरते तसे व्याकुळ व्हावे, अशी संवेदनशीलता आवश्यक असते। डोळे भरून येणारी संवेदनशीलता असावी लागते। इथे आल्यावर सुंदर संचलन संयोजन पाहून डोळे भरून आले। खरं म्हणजे हे संपूर्ण एरिया बघितल्यानंतर मला पाटील साहेब काय कशाची आठवण झाली असेल? इथं सुंदर संचलन आहे। ज्या मुलांनी खूप सुंदर स्वतःच्या तन्मयतेतून, तद्रुपतेतून, एकरूप होण्यातून सुंदर मेडल प्राप्त केले, पुरस्कार प्राप्त केले, त्यांच्या पाठीवरून हात फिरवणं, त्यांच्या कलागुणांची बूज राखणं याला संवेदनशीलता म्हणत असते। गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे। हे डोळे भरून येण्याची संवेदनशीलता जागरूक ठेवणं हे खरं तर काळाची गरज असते। सगळ्याच राज्यकर्त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत नसतात। मी काळजीपूर्वक बोलत आहे बरं का, मी काही अकारण आलो नाही, माझा काही मी भाषणाचा बॅकलॉग दूर नाही करून राहिलो। सगळ्याच राज्यकर्त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत नसतात। त्यासाठी माझा प्लेटो म्हणाला, सानप साहेब, द किंग शुड बी द फिलॉसॉफर, द किंग शुड बी द फिलॉसॉफर अँड फिलॉसॉफर शुड बी द किंग। राजा हा 100% राज्यकर्ता नसला पाहिजे। तो प्लेटो म्हणाचा की द किंग शुड बी द फिलॉसॉफर
अँड फिलॉसॉफर शुड बी द किंग. राजा हा तत्वज्ञ असला पाहिजे आणि तत्वज्ञ हा देखील राजा असला पाहिजे. जी माणसं 100% राजकारण करतात ते सत्तेसाठी काहीही करतात. जी माणसं 100% राजकीय असतात ती माणसं सत्तेसाठी काहीही करतात. मी काय राजकारणाची फिलॉसॉफी सांगायला आलो नाही, पण जेव्हा बोलवाल तेव्हा मी हमखास तुम्हाला सांगितल्याशिवाय सोडणार नाही. कारण सत्ता, संपत्ती आणि सखी ह्या 3 गोष्टी एवढ्या भयानक आहेत. सत्ता, संपत्ती आणि सखी कोणाला काय करायला लावेल सांगता येत नाही. परंतु विवेक पाटील साहेबांनी मान्य केलेलं आहे की मला हे टॅलेंट शोधायचं आहे. विवेकानंदांनी आणि महात्मा गांधींनी काय म्हटलं शिक्षणासंदर्भात? शिक्षणाच्या संदर्भात माझे महात्मा गांधी म्हणाले, द ट्रू एज्युकेशन ड्रॉज आउट व्हॉट इज द बेस्ट इन अ स्टुडंट. विद्यार्थ्यांच्या मध्ये जे उच्च आहे, उदात्त आहे, पवित्र आहे, हिमालयाला लाज वाटेल त्याच्या स्वतःच्या उंचीची, इतक्या सुंदर सुंदर सद्गुणांचा शोध घेणं. आणि आमच्या सोमानी म्हटलं आहे की मला माझा सत्कार नाही केला पण माझ्यासाठी एक सुंदर रेंज बांधून दिली. हे केव्हा शक्य आहे? माझे हे राज्यकर्ते महाराष्ट्राच्या उंचीला शोभू शकेल अशी मोठी मोठी माणसं जन्माला यावं लागते. त्याच्यामध्ये विवेक पाटील असतील असा माझा दावा आहे. या प्रसंगी माननीय विवेक पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत विरोधकांना चांगलंच फैलावर घेतलं. ऑलिम्पिकचे स्वप्न उराशी बाळगून आम्ही 15 वर्षांपासून कर्नाळा स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत. लोक आम्हाला वेडे म्हणतात. आम्ही ध्येय वेडे आहोत, कारण आम्ही पाहिलेल्या स्वप्नांना हळूहळू सत्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. पुण्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या 120 स्पर्धकांमध्ये कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या 20 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. हेच तर आम्ही गेले अनेक वर्ष प्रयत्न करीत होतो. अशा शब्दात कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी विरोधकांना उत्तर दिले. महोत्सव अनेक होतात आणि संपतात, पण इतर महोत्सवामध्ये आणि ह्या महोत्सवामध्ये फरक आहे का? ह्यामध्ये आम्ही टॅलेंट शोधतो. ज्या विविध स्पर्धा होतात, कला विभागाच्या असतील, क्रीडा विभागाच्या असतील, सांस्कृतिक असतील, या साऱ्या स्पर्धांमधनं ज्यांच्या अंगामध्ये टॅलेंट आहे असं टॅलेंट शोधण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो. आणि त्या टॅलेंटला पुढे चांगली संधी देणं, त्या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांना आवश्यक असणारी साधनं निर्माण करणं आणि त्यांना संधी देणं, अशा प्रकारचं काम करून त्यांना पुढे नेण्याचं काम कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही करीत असतो. आणि मला अतिशय अभिमान वाटतो का ह्या साऱ्या प्रयत्नानं आज इंटरनॅशनल लेव्हलला खेळाडू पोहोचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. काल आणि आज पुण्याला नॅशनलच्या स्पर्धा चालू होत्या शूटिंग मधल्या, आणि या शूटिंग मध्ये पनवेलकरांना तुम्हाला आम्हाला अभिमान वाटेल की 20 खेळाडू त्या ठिकाणी आपल्या कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे सहभागी झाले होते. संपूर्ण राज्यातनं फक्त 120 खेळाडू आले होते. त्या 120 पैकी 20 खेळाडू आपल्या कर्नाळा स्पोर्ट्सचे होते. संपूर्ण देशामध्ये नॅशनल असल्यामुळे संपूर्ण देशामधनं 800 खेळाडू त्या ठिकाणी पार्टिसिपेंट झाले होते. त्यापैकी 20 कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचं होतं. हे या ठिकाणी सांगायला मला अतिशय अभिमान वाटतो. आणि निश्चितपणे सांगतो का आम्ही जे स्वप्न बघतो, आम्हाला कोण वेडे म्हणत होतं, हो आम्ही आहोत वेडे, पण आम्ही ध्येय वेडे आहोत, ध्येयासाठी काम करणारी मंडळी आहोत. तसेच या प्रसंगी धैर्यशील पाटील यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. माणूस आपलाच असतो, त्याचे देवपण सांगण्यासाठी बाहेरचा माणूस लागतो. त्यासाठी विवेक भाईंचे देवपण सांगण्यासाठी आज पुरके साहेब आले आहेत. त्यांचे काम मोठे आहे हे आम्हाला माहित आहेच, पण त्यांना देवपण देण्याचे काम बाहेरून कौतुकाची थाप पडल्यावरच समजते, असे गौरवोद्गार या प्रसंगी आमदार धैर्यशील पाटील यांनी काढले. धैर्यशील पाटील म्हणाले की भाई विवेक पाटील यांनी कलाकार घडवलेच असे नाही, तर त्यांनी कार्यकर्ता देखील घडवला आहे. विधानसभेत पहिल्यांदा आमदार म्हणून गेल्यावर तेथे बोलायचे कसे, मुद्दे कसे उपस्थित करायचे, हे मला विवेक पाटील यांनी शिकवलं. मी निश्चितपणाने ही गोष्ट सांगेन की माणूस आपलाच असतो, आपल्या माणसाला आपण मोठं मानतच असतो, परंतु देवाचं देवपण सांगण्याकरता सुद्धा बाहेरून एखादा माणूस आला आणि त्यानं जर ते देवपण जर सांगितलं तर ते पुन्हा एकदा आपल्या मनावरती या ठिकाणी ठसतं. आणि म्हणून विवेकभाई असतील, बाळूशेठ असतील, यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा सांस्कृतिक आणि क्रीडा विषयक कार्यक्रम गेले 16 वर्ष या ठिकाणी राबवला. एवढ्या पद्धतीनं राबवला की नवी मुंबईमध्ये आणि पनवेलमध्ये अशा कार्यक्रमाच्या पुनरावृत्ती म्हणण्यापेक्षा कॉपी करण्याची नवीन स्टाईल या ठिकाणी सुरू झाली.
या प्रसंगी नेमबाज सुमा शिरूर यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या। इथे प्रत्येक वेळी काहीतरी नवनवीन पाहायला मिळते। आज मुलींचे ढोल पथक पाहून आनंद झाला। इथे प्रत्येकाला संधी आहे। मला माननीय विवेक पाटील यांच्याबद्दल सांगताना अभिमान वाटतो, कारण 2014च्या ऑलिम्पिकमध्ये शूटिंगच्या फायनलमध्ये पोहोचल्यावर सर्वांनी पुष्पगुच्छ दिले आणि सत्कार केला, पण विवेक पाटील साहेबांनी शूटिंग रेंज बांधून दिले। त्यामुळे मिशन ऑलिम्पिक 2020 हे नक्कीच यशस्वी होईल। या प्रसंगी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात श्रीमती मंगला कुलकर्णी यांच्या शालेय शिक्षणावर संबंधित पुस्तकाचे प्रकाशन माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांच्या हस्ते करण्यात आले।